बारामतीत तर गेल्या 2-3 दशकात सहजपणे पाहायला मिळालं नाही असं चित्र हल्ली दिसू लागलंय. ते म्हणजे स्वतः अजित पवार त्यांचं होम ग्राउंड असलेल्या बारामती मतदारसंघात प्रचारासाठी उतरले. एरवी दर निवडणुकीला अजित पवार राज्यभर पक्षाचा प्रचार करायचे आणि बारामतीमध्ये सुनेत्रा पवार व पवार कुटुंबीय त्यांचा प्रचार सांभाळायचे. पण यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांनी बारामतीतील चित्रच पालटून टाकलंय. दिवाळीच्या निमित्तानं बारामतीत मुक्कामी असलेलं पवार कुटुंबीय यावेळी प्रचार आणि भेटीगाठींवरही भर देताना दिसत आहे. सलग अनेक वर्ष बारामतीचा गड राखणारे अजित पवार यांना बारामतीमध्ये जिंकून येण्याचं टेन्शन एवढ्या वर्षात कधीच आलेलं नव्हतं. कारण बारामती म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे बारामती असं एक समीकरण बनलं होतं. तसंच केंद्रात ताई आणि राज्यात दादा असं समीकरण बारामतीकरांनी ठेवलेलं आहे. मात्र यंदा निवडणुकीत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे अजित पवार लोकसभेचा धसका घेऊन बारामतीत स्वतः प्रचारासाठी उतरले आहेत. आता असं का आणि बारामतीत यंदा दादांना नक्की कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. मतदारसंघात मुक्कामी असलेले अजित पवार सलग 3 दिवस दौरे भेटीगाठी करत मतदारसंघ पिंजून काढतायत. तर दुसरीकडे शरद पवार देखील नेहमीच्या भेटींसह प्रचार सभा घेणार आहेत. आजवर बारामतीत दिवाळी पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी ओळखली जायची. पण त्या पवार कुटुंबात यंदा दिवाळीतही राजकीय नाट्य रंगताना दिसतंय. पण ही ऐन दिवाळीत प्रचार करण्याची परिस्थिती नेमकी कशामुळे आली? फॉर्म भरल्यानंतर थेट शेवटच्या दिवशी बारामतीत सभा घेणारे अजित पवार यंदा लोकांमध्ये जात प्रचार का करतायत? बारामतीत गेली अनेक वर्ष केंद्रात ताई आणि राज्यात दादा हे समीकरण ठरलं होतं. संपूर्ण कुटुंबच प्रचारात उतरत असल्यामुळे आणि राज्यात त्या प्रचाराची धुरा सांभाळायची असल्यामुळे अजित पवार प्रचाराला बारामतीत यायचे ते पहिल्या म्हणजे फॉर्म भरण्याच्या आणि प्रचार संपण्याच्या दिवशीच. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील राज्यात दौरे करत असताना सांगता सभेला बारामतीत येणार हे ठरलेलं असायचं. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने असायची ती इतर पवार कुटुंबियांवरच. यात मध्ये कोणाचा दौरा झाला तर स्थानिक पातळीवर भेटीगाठी किंवा बैठका व्हायच्या एवढंच. यंदा मात्र अजित पवार बारामतीत दिवाळीच्या निमित्तानं सलग 3 दिवस मुक्कामी आहेत. या 3 दिवसांमध्ये ते मतदारसंघात ठिकठिकाणी भेटीगाठी देत आहेत. त्यांचा 1 नोव्हेंबरचा दौरा बघितला तर या दिवसात त्यांच्या नियोजनात जवळपास 59 गावांच्या भेटी होत्या. संपूर्ण दिवस अजित पवार मतदारसंघातील गावोगावी प्रचारासाठी फिरत होते. यापूर्वी 2019च्या निवडणुकीत गाव पातळीवरच्या बैठका, मेळावे आणि भेटीसाठी हे प्रामुख्याने जय पवार आणि सुनेत्रा पवार सांभाळत होते. यंदा मात्र थेट अजित पवार स्वतःच प्रचार करत बारामती पिंजून काढताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबातल्या इतर सदस्यांचे दौरे सुद्धा सुरूच आहेत. राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीपर्यंत कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं अशी मांडणी केली जात होती. पण लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकींसोबत आल्या आणि त्यानंतर मात्र वक्तव्य बदलली. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी चूक झाली म्हणत माफी मागितली. पण बारामतीमध्ये झालेल्या अजित पवारांच्या प्रचार सभेनं पहिल्याच दिवशी हे चित्र पालटलं. अजित पवारांनी भाषणात भावुक होत थेट आपलं घर फोडल्याचा आरोप शरद पवारांवर केला. आई कुटुंबात ही लढत नको असं म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी त्यांचीच नक्कल केली. शिवाय हेच तर आम्हाला भावनिक होऊ नका म्हणून सांगत होते असंही पवार म्हणाले. याबरोबरच शरद पवारांनी मलिदा गँग, युगेंद्र पवारांचं शिक्षण असे अनेक मुद्दे मांडले. तर अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी आईचा मुद्दा खोडून काढला. त्या पाठोपाठ अजित पवारांनी RR पाटलांचा सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा मुद्दा पुढे आणला. त्यालाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर दिलं गेलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नेमकी कशी बदलली हे ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी सांगितलं. त्यांच्या मते अजित पवारांनी सोपी असलेली निवडणूक भावुक करण्याचा प्रयत्न करत आणखी अवघड केलीये. त्यांचं RR पाटील यांच्याबद्दलचं स्टेटमेंट फक्त रोहित पाटलांच्या मतदारसंघातच नव्हे तर सर्वत्र परिणाम करणार आहे. त्यांचा मूळ स्वभाव उफाळून येत आहे. आधी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीची झाली आहे. त्यामुळे पुढचे 14 दिवस महत्वाचे आहेत. अजित पवार किती संयम पाळतायत आणि सेल्फ गोल किती कमी करतायत हे पाहणं महत्वाचं ठरेल. शरद पवारच बॉस आहेत हे चित्र दिसतंय. काका विरुद्ध पुतण्या हा लढा दुहेरी आहे. अजित पवार एकाच वेळी काका आणि पुतण्याशी लढतायत. पुतण्याची पाठी कोरी आहे, त्याला गमावण्यासारखं काही नाही. शरद पवार बॅलन्स करत आहेत कुटुंबाचं संमेलन आणि जनसंपर्क याचा. इतकं सगळं दिलं तरी काही लोकांना जाण नाही
हे म्हणून अजित पवारांवर त्यांनी नाव न घेता स्टेटमेंट केलं आहे. एरवी बारामतीत अजित पवार नसले तरी शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, सुनेत्रा पवार आणि इतर प्रचार करायचे. आता मात्र पवार कुटुंब एकत्र नाही. त्यातच लोकसभेची पार्श्वभूमी आहे. ज्या बारामतीमध्ये अजित पवारांचं 1 लाखांचं लीड होतं, तेवढ्याच फरकाने त्यांच्या पत्नीचा सुनेत्रा पवारांचा इथे पराभव झाला. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. बारामतीच्या निवडणुकीत एकीकडे कुटुंब हा फॅक्टर महत्वाचा ठरतो, त्याचबरोबर विकासाचा मुद्दाही 2 गटांमध्ये प्राधान्याने मांडला जात आहे. अजित पवारांनी मी कामाचा माणूस अशी मांडणी केली होती. बारामतीचा विकास कोणी केला असं सांगत लोकसभा निवडणुकीत देखील बारामतीत झालेल्या विकास कामांचा अहवाल मांडला गेला होता. आताही ते हाच विकासाचा मुद्दा घेत बारामतीत प्रचार करत आहेत. शरद पवार गटाकडून याला प्रत्युत्तर देताना विकास हा शरद पवारांमुळेच झाला, विकासाचा पायाच मुळी त्यांनी रचला असं म्हटलं जात आहे. बारामतीच्या विकासाचं मॉडेल घेऊन युगेंद्र पवार प्रचार करतायत. विकासाच्या या नरेटिव्हचा परिणाम किती होईल याबद्दल बोलताना कुठे म्हणाले, मी 80 वर्षांचा तरुण लढतो आहे, विकासाची पायाभरणी मी केली आणि यापुढे लक्ष घालणार हे पवारांनी स्पष्ट केलंय. तसंच युगेंद्र पवारांचं शिक्षण सांगत अजित पवारांच्या शिक्षणाचा मुद्दा सुद्धा त्यांनी इथे उपस्थित केलाय. अजित पवारांकडे विकास सांगण्याशिवाय काही नाही आणि त्याचा पाया आपण रचला हे शरद पवार सतत सांगतायत. त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक चुरशीची होते आणि पूर्वीप्रमाणे प्रचार न करता अजित पवार सध्या राहू शकणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय. तर अद्वैत मेहता यांच्या मते अजित पवारांनी काम केलं, विकास केलाय तर केलाय. बारामतीकरांना अजित पवार हवेत का? तर हवेत, पण तर ते पुन्हा अशी वक्तव्य करायला लागले आणि सुप्रिया सुळे, शरद पवार, आर पाटील यांच्या बाबत वक्तव्य करणं हे झालं तर मात्र चुरस वाढेल. शरद पवार दिवाळीच्या दिवशी लोकसंपर्क करतातच. गेल्या वेळी वातावरण वेगळं होतं. लोकसभेला व्यापारी मेळावा वगैरे रद्द करणे हे प्रकार झाले होते. ते वातावरण आता बदललेलं दिसतंय. त्यामुळे शरद पवार आता जोमाने भेटायला लागले आहेत. ते यातून आमचं कुटुंब एकच आहे, अजित पवारच येत नाही असं सांगतायत. निवडणूक जाहीर झाली तेव्हा बारामतीमध्ये शहरात अजित पवारांचं पारडं जड असलेलं दिसत होतं, तर ग्रामीण भागात संमिश्र परिस्थिती होती. आता मात्र ही लढत तितकी सरळ साधी होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. कारण शरद पवार आणि युगेंद्र पवार नावाची दोन्ही आव्हानं आता अजित पवारांसमोर आहेत. युगेंद्रला काय कानमंत्र देणार असं विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले होते, 57 वर्षांपूर्वी मी बारामतीच्या तहसील कार्यालयात स्वतःचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्यानं जनतेनं मला निवडून दिलंय. याच कारणाने जनतेशी असलेली बांधिलकी आणि विनम्रता तसंच जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर हेच मी नव्या पिढीला सांगणार असल्याचं यावेळी पवार म्हणाले. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 396 बूथ आहेत. त्यापैकी 98 बूथ शहरात आहेत. यापैकी शहरात अजित पवार तर ग्रामीण भागात युगेंद्र अर्थात शरद पवारांच्या बाजूने जास्त मतदान होईल असं चित्र आता दिसतंय. त्यामुळे विकास का कुटुंब यात बारामतीकर कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण यंदाची निवडणूक अजित पवार यांना अवघड जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण यंदा त्यांच्या समोर खूप मोठी आव्हानं आहेत आणि त्यामुळेच अजित पवार यांना बारामतीचा गड राखण्यासाठी बराच मोठा पल्ला पार करावा लागणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? युगेंद्र पवार अजित पवारांना जोमाची टक्कर देणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.